आपल्या आजूबाजूला किती प्रकारची झाडं, वेली, गवत दिसतं नाही का? काही अगदी छोटी झुडपं, काही प्रचंड मोठे वृक्ष. हो ना. काहींना सुंदर फुले येतात, काहींना येतच नाहीत. बरोबर. मग या सगळ्या वनस्पतींमध्ये एवढी विविधता का आणि कशी आली असेल? आज आपण जरा याच वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या जगात डोकावूया. त्यांची रचना, त्यांचं जीवनचक्र समजून घेऊया. अगदी. वनस्पतींचं हे जे अफाट साम्राज्य आहे ना, त्याला समजून घ्यायला वर्गीकरण खूप मदत करतं. हं, आपण मुख्यत्वे काही गोष्टी बघणार आहोत. कोणत्या गोष्टी? म्हणजे वनस्पतींना अवयव आहेत का? मूळ, खोड, पानं वगैरे. मग पाणी आणि अन्न, काय म्हणतात त्याला? हो, ते वाहून नेण्यासाठी खास नळ्या म्हणजे उतीसंस्था आहेत का? हं, तिसरा म्हणजे बिया तयार होतात की नाही. आणि चौथं, जर बिया असतील तर त्या बियांवर फळांचं आवरण आहे की नाही. याच निकषांवर आधारित एकचर नावाच्या शास्त्रज्ञाने 1883 मध्ये वनस्पतींचे 2 मोठे गट केले. अच्छा, कोणते गट? एक म्हणजे अबीजपत्री, हं, म्हणजे नावावरूनच कळतंय यांना बिया येत नाहीत. हो. आणि दुसरा गट बीजपत्री, फेनेरोगॅम्स, म्हणजे ज्या बिया धारण करतात. ओके. तर मग सुरुवात अबीजपत्रींपासून करूया. म्हणजे ह्या वनस्पती बियाणं वापरत नाहीत प्रजननासाठी. कशा करतात मग? बरोबर. या बियांऐवजी बीजाणू म्हणजे स्पोर्स नावाच्या अगदी सूक्ष्म कणांनी प्रजनन करतात. यांची रचना पण तुलनेने साधी असते. हां, यातला पहिला गट आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा. हे बहुतेक करून पाण्यातच वाढतात. पाण्यात. म्हणजे शैवाल वगैरे. अगदी बरोबर. शैवाल, एल्गे याच गटात येतं. त्यांना मूळ, खोड, पानं असं काही नसतं. त्यांचं शरीर म्हणजे फक्त एक, काय म्हणू, पसरलेली रचना असते. उदाहरणार्थ स्पायरोगायरा. ते हिरवं दिसतं कारण त्यात हरितद्रव्य असतं आणि ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. अच्छा. पूर्वी याच गटात कवक म्हणजे बुरशी, भूछत्र यांचा पण समावेश करायचे. पण आता त्यांना वेगळं मानतात कारण महत्वाचं म्हणजे त्यांच्यात हरितद्रव्य नसतं. ओके. म्हणजे हे झाले सगळ्यात साधे पाण्यात राहणारे. मग जमिनीवर यायचा पहिला प्रयत्न कोणी केला? तो मान जातो ब्रायोफायटा गटाकडे. खरं तर यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हणतात. उभयचर, बेडकांसारखे. हो, तसंच काहीसं. कारण या जमिनीवर म्हणजे ओलसर मातीत किंवा खडकांवर वाढतात. पण गंमत म्हणजे त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असतेच. अच्छा, म्हणजे पूर्णपणे जमिनीवर आल्या नाहीत अजून. नाही. आणि त्यांना खरी मुळं, खोडं, पानं पण नसतात. त्याऐवजी मुळांसारखे दिसणारे मुलाब, रायझोइड्स असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी आणि अन्न वरपर्यंत पोहोचवण्यासाठी खास नळ्या म्हणजे उती नसतात. म्हणूनच तर लहान असतात का उंचीने? अगदी. त्यामुळे त्या फार उंच वाढू शकत नाहीत. मॉस, फुनारिया हे याचंच उदाहरण आहे. आपण पावसाळ्यात भिंतींवर किंवा विटांवर मऊ हिरवी गादी बघतो ना, तेच हे मॉस. हो हो, पाहिले. बरं, म्हणजे थॅलोफायटा पाण्यात, ब्रायोफायटा पाण्याजवळ. मग खऱ्या अर्थाने जमिनीवर यशस्वी होण्यासाठी पुढचं पाऊल कुठलं? ते महत्वाचं पाऊल म्हणजे टेरिडोफायटा गट. यांच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मूळ, खोड, पानं असे स्पष्ट अवयव दिसायला लागतात. अच्छा, म्हणजे आता खरी झाडं वाटायला लागली. हो. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी स्वतंत्र उती संस्था म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यूज या गटात विकसित झाल्या. म्हणजे आता पाणी जमिनीतून वरपर्यंत सहज पोचू शकतं. बरोबर. त्यामुळेच या वनस्पती उंच वाढू शकल्या आणि पाण्याच्या स्रोतापासून थोड्या दूर म्हणजे खऱ्या अर्थाने जमिनीवर पसरल्या. हा उत्क्रांतीतला एक मोठा टप्पा होता. पण एक गंमत आहे. यांना फुलं आणि फळं मात्र येत नाहीत. काय सांगताय? एवढं सगळं असून फुलं फळं नाहीत? मग प्रजनन कसं? पुन्हा तेच, बीजाणूंद्वारेच. हे बीजाणू अनेकदा पानांच्या खालच्या बाजूला तयार होतात. नेचे, फर्न्स याच गटात मोडतात. आपण शोभेसाठी लावतो ना नेचे. हो हो, त्यांची पानं किती सुंदर दिसतात. पण मला वाटायचं की नेचे तसे बरेच विकसित आहेत. मग ते अजूनही अबीजपत्री कसे? छान प्रश्न आहे. ते विकसित दिसतात कारण त्यांच्यात मूळ, खोड, पानं आणि वहनसंस्था आहे. पण अबीजपत्री हे जे वर्गीकरण आहे ना, ते मुख्यत्वे प्रजननाच्या पद्धतीवर आधारलेलं आहे. अच्छा. जोपर्यंत वनस्पती बिया तयार करत नाही, तोपर्यंत ती अबीजपत्री गटातच येते. नेचे बीजाणू तयार करतात, बिया नाही. समजलं. म्हणजे वहनसंस्था आली तरी बियांचा टप्पा अजून यायचा होता. बरं, आता वळूया मग बीजपत्री फॅनोरोगॅम्स वनस्पतींकडे.
नावाप्रमाणेच या बिया निर्माण करतात. हा नक्कीच मोठा बदल असणार. हो, नक्कीच. बीज म्हणजे काय, तर वनस्पतींच्या पुढच्या पिढीसाठी म्हणजे भ्रूणासाठी तयार केलेला जणू एक डबाच, ज्यात अन्न पण आहे, अन्नसाठा आणि संरक्षण पण. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही ते बीज टिकून राहतं आणि योग्य वेळ आली की रुजतं. अगदी बरोबर. या बीजपत्रींचे परत 2 मुख्य प्रकार पडतात. कशावरून? तर त्यांच्या बियांवर नैसर्गिक आवरण आहे की नाही यावरून. ओके. पहिला प्रकार आहे अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स. नावाप्रमाणेच यांच्या बिया अनावृत्त असतात, म्हणजे न झाकलेल्या. त्यांच्यावर नैसर्गिक आवरण नसतं. म्हणजे फळं येत नाहीत ह्यांना. बरोबर, यांना फळं येत नाहीत. हे सहसा मोठे वृक्ष असतात, बहुवार्षिक असतात, म्हणजे खूप वर्ष जगतात आणि सदाहरित असतात. उदाहरणादाखल सायकस किंवा पाईन. अरे वा, म्हणजे फळं नसलेली झाडं पण आहेत. हे खरंच नवीन आहे माझ्यासाठी. आणि दुसरा प्रकार कोणता मग, ज्यांच्या बियांवर आवरण असतं? तो दुसरा आणि जास्त विकसित गट म्हणजे आवृत्त बीजी, अँजिओस्पर्म्स. आज जगात ज्या वनस्पती आपल्याला सर्वाधिक दिसतात त्या ह्याच गटातल्या आहेत. यांचा बिया फळांच्या आत सुरक्षित असतात. आवृत्त म्हणजे आवरण असलेलं. आणि यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे फुलं. फुलं हे त्यांचं प्रजननाचं अवयव आहे, ज्याचं रूपांतर नंतर फळात होतं. आणि फळात बिया असतात. अच्छा, म्हणजे आंबा, चिकू, गहू, तांदूळ हे सगळं यात आलं. अगदी. या आवृत्तबीजी वनस्पतींचे परत 2 गट पडतात. त्यांच्या बियांमध्ये किती बीजपत्र आहेत यावरून. हो, हे ऐकलंय. एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. बरोबर. परफेक्ट. द्विबीजपत्री म्हणजे ज्यांच्या बिया सहज 2 समान भागांत, 2 बीजपत्रांत विभागता येतात. जसं की आंबा, वाटाणा, मोहरी, सूर्यफूल. यांची काय वैशिष्ट्ये असतात? यांना सहसा एक मुख्य खोल जाणारं मूळ असतं, ज्याला सोटमूळ म्हणतात. खोड मजबूत असतं. पानांवरचा शिराविन्यास पाहिला तर तो जाळीदार असतो. आणि फुलं बघितली तर त्यात पाकळ्या किंवा इतर भाग 4 किंवा 5च्या संख्येमध्ये असतात. अच्छा. आणि एक बीजपत्री? एक बीजपत्री म्हणजे ज्यांच्या बियांमध्ये एकच बीजपत्र असतं. जसं की मका, गहू, ज्वारी, बाजरी, गवत, बांबू, कांदा, लसूण, केळी. ओके. यांची मुळं वेगळी असतात का? हो, यांना सोटमूळ नसतं, तर तंतुमूळ असतात. म्हणजे एकाच जागेतून अनेक बारीक मुळं फुटलेली दिसतात. खोड काही वेळा पोकळ असतं, उदाहरण बांबू किंवा केळीसारखा आभासी खोड असतं. पानांवरचा शिराविन्यास बघितला तर तो समांतर असतो. हो, गव्हाचं किंवा मक्याचं पान पाहिलं की लक्षात येतं. आणि यांच्या फुलांचे भाग 3 किंवा 3च्या पटीत असतात. म्हणजे आजच्या आपल्या चर्चेतून वनस्पतींचा वर्गीकरणाचा एक मोठा पटच उलगडला गेला. अगदी पाण्यातल्या साध्या शैवालापासून सुरुवात करून मग जमिनीवर आलेले पण पाण्यावर अवलंबून असलेले ब्रायोफायटा, त्यानंतर खरी मूळ खोड पानं आणि वहनसंस्था असलेले टेरिडोफायटा. पण तरीही बिया नसलेले. बरोबर. आणि मग बिया तयार करणारे बीजपत्री, ज्यात फळं नसलेले अनावृत्त बीजी, आणि शेवटी फुलं-फळं धारण करणारे सगळ्यात विकसित आवृत्त बीजी, ज्यात पुन्हा एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. हो, आणि हे सगळं वर्गीकरण कशावर आधारित आहे तर अवयवांची रचना, वहनसंस्थेची उपस्थिती, प्रजननाची पद्धत, बिया आणि फळांचं स्वरूप यावर. खरंच खूप रंजक आहे हे सगळं. नक्कीच. आणि हे फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. पुढच्या वेळी आपण आपल्या आजूबाजूला किंवा बागेत फिरताना एखादी वनस्पती पाहू तेव्हा थोडं थांबून विचार करायला हरकत नाही. काय विचार करायचा? की अरे, याला फुलं दिसतायत का? पानं कशी आहेत याची? जाळीवार शिरा आहेत की समांतर? मूळ कसं असेल याचं? या साध्या निरीक्षणांवरून ती वनस्पती अंदाजे कोणत्या गटात मोडत असेल हे ओळखण्याचा प्रयत्न करणं, मला वाटतं ही एक छान गंमत असू शकते. आपल्या भोवतालच्या या हिरव्या दुनियेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. खरं आहे. आपल्या ओळखीच्या जगालाच एका नव्या नजरेतून पाहण्याची संधी आहे ही.